घरी बनवलेले हेल्दी रागी बनाना बिस्किट, मैदा नाही, साखर नाही आणि किड्ससाठी परफेक्ट हेल्दी स्नॅक. चला रेसिपीला स्टार्ट करूया. आपण इथं घेतलेलं रागीचं म्हणजेच नाचणीचं पीठ, 4 बदाम आणि 4 काजू कट करून घेतलेले आहेत. 1 टीस्पून मी तूप घेतलेलं आहे. 2 टीस्पून किसलेला गूळ घेतलेला आहे. 4 पिस्ते कट करून घेतलेले आहेत. 1 टीस्पून वेलची घेतलेली आहे. 2 टीस्पून दूध घेतलेलं आहे आणि 2 इलायची केळी घेतलेली आहेत. आपण या केळ्याचा वापर या बिस्किटमध्ये करणार आहोत. सर्वात आधी आपण केळी मॅश करून घेणार आहोत. मी काटे चमच्याच्या साहाय्याने ही सर्व मॅश करून घेतलेले आहे. ही चांगल्या प्रकारे मॅश झाली की आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत रागीचं पीठ. रागीचं पीठ ॲड करून आपण बनाना आणि रागीचं पीठ एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हे दोन्ही एकत्र मिक्स झाले की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत गूळ. हे सर्व मिक्स करून आपण त्याच्यामध्ये जे बदाम, काजू, पिस्ते कट करून घेतले होते ते पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, जेणेकरून ते आपल्या बिस्किटामध्ये मस्त असा क्रंचीनेस येतो. आपण आता यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत आणि तूप टाकून घेणार आहोत. हे दोन्ही सर्व एकत्र मिक्स करून आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मी हे सर्व मिक्स केलं. आपल्याला येथे दुधाची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे आपण 1 टीस्पूनच दूध मला यामध्ये लागलेलं आहे. मी 2 सांगितलेलं होतं. तुम्ही जसं लागेल तसं हळूहळू ॲड करत राहा. तुम्ही इथे बघू शकता मी गोळा बनवून घेतलेला आहे. हा कणकीसारखा बनवून घ्यायचा आहे. जास्त सैलही नाही आणि जास्त कठीणही नाही. तुम्ही इथे बघू शकता. हा गोळा तयार झाल्यानंतर आपण ह्याचे स्मॉल बॉल तयार करून घेऊन हे बिस्किटला आकार देऊन त्याच्यावरती काठी चमच्याच्या साहाय्याने डिझाईन करून घेणार आहे आणि वरती काजू, बदाम आपण लावून घेणार आहोत. असे आपण सर्व बिस्किट येथे तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता. आता मी दुसरा पण गोळा घेऊन हा गोल गोल करून ना असं हलक्या हाताने प्रेस केलं ना तर आपल्याला बिस्किटला आकार येतो. आता मी ते ओव्हन प्रीहीट करायला 10 मिनटासाठी ठेवलेलं आहे. आता इथे आपली सर्व बिस्किटे तयार झालेली आहेत. बघा कशी मस्त दिसत आहेत. आता आपण आपला ओव्हन पण प्रीहीट झालेला आहे. आता आपण त्यामध्ये हे बिस्किट बेक करण्यासाठी ठेवूया. हा मिडल रॅकमध्ये आपण हे ट्रे ठेवून देणार आहे आणि याचं टेम्परेचर ठेवणार आहोत 180 डिग्री आणि आपण 15 ते 20 मिनटासाठी हे बेक करून घेणार आहोत. आता आपले 15 ते 20 मिनटं बेक झाले आहेत. मला साधारण 18 मिनटं लागले. तुम्ही ते बघू शकता. आपली छान अशी बिस्किट रेडी झालेली आहेत. बिस्किट्स आहेत ना मी गावी चाललेली आहे, त्यामुळे मी माझ्या भाच्यांसाठी घेतलेली आहेत हेल्दी स्नॅक्स म्हणून. तुम्ही पण असं करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू.